मनसेनेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. ते सध्या दादर शिवाजी पार्कात पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतात. सर, आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. आज मोठा जल्लोष होणार आहे. कशा पद्धतीची तयारी संपूर्ण सांगितली? राजसाहेबांनी काय आदेश दिलेले या संपूर्ण? नाही, जल्लोष करायचा, जल्लोषाला आदेश लागत नाही. जल्लोष हा उत्स्फूर्त असतो, त्याप्रमाणे उत्स्फूर्त असा जल्लोष होणार आहे. आणि अख्खी तरुणाई जी या आंदोलनात सहभागी होती, ज्या तरुणाईकडनं आम्ही या आंदोलनात बरंच काही शिकलो. खरं तर या सगळ्यांचं अभिनंदन, सोनम वांगचुक सरांचं अभिनंदन, अभिजित दिपकेचं, त्याच्या सर्व सहकार्याचं, देशातल्या सर्व तरुण क्रिएटिव्ह अशा विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. जेव्हा जेव्हा काही मराठीचा मुद्दा असतो किंवा मग अन्य मुद्दे असतात, तुम्ही एक वेगळं टी शर्ट धारण करता. आज देखील हे टी शर्ट वरती आपण पाहिलं तर हिटलर का बेटा असं लिहून आलेलं. मतीदार तर मला असं वाटतं समन्वय मला को इशारा कापी आहे. काय सांगायचं एक्सप्लेन करून? फोटोच सगळं बोलतो. काय नक्की सांगायचंय? नक्की खाली झुटलर देखील लिहिलेलं आहे. नक्की नाही, काय सांगायचं काय हे हा फोटो बघितला तर सुज्ञ माणसं सगळे, आणि आता तर खूप क्रिएटिव्ह लोक आहेत, त्यामुळे ते सगळ्यांना सगळं कळतं. फोटो कोणाचा आहे तेही लोकांना कळलं. झेंडींकडून प्रेरणा घेतली यासमोर? निश्चित मला असं वाटतं नवीन काही शिकायचं असेल तर त्यांच्याकडनंच शिकायला पाहिजे आपल्याला. काल आंदोलन झालं, परंतु आंदोलन झाल्याच्या नंतर नक्कीच धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला, परंतु अजून काही नेत्यांवरती हे तरुण वर्ग आहेत त्यांचा देखील इशारा मला होता. असं वाटतं पहिली गोष्ट तर सिस्टीम अकाउंटेबल बनली आहे आणि ह्याच्या पुढे त्यांना अकाउंटेबल राहावं लागेल. हा सर्वात मोठा टेक या आंदोलनाचा आहे. दुसरी महत्वाचा टेक या आंदोलनात घेऊ शकतो, सरकारची जी एक दडपशाही होती, एक जी भीती होती, ती या पोरांनी घालवली. कुठेतरी बाकीच्या नेत्यांनी धास्ती घेतली पाहिजे या तरुणांची, कारण अशा प्रकारचे अनेक वर्ग. निश्चित मला असं वाटतं आता सगळ्यांना जपून राहावं लागेल. आपण पाहिलं तर सर्वांना आता यापुढे जपून राहावं लागेल, तरुणांची धास्ती घेतली पाहिजे असं देखील या ठिकाणी संदीप देशपांडे यांनी बोललेलं आहे. अजय निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.